नमस्कार. जुम्मीज किचनमध्ये आज मी आपणाला आपल्या सर्वांचे आवडते असे बाहेरून कुरकुरीत आतून मऊ असणारे साबुदाणे वडे दाखवणार आहे. आता हे असे चोळून धुवावे आणि हे पाणी काढून टाकावं. हे साबुदाणे मी 4 वेळा धुतलेले आहे आणि त्याच्यानंतर पाणी घातलं आहे. ते अर्धा इंचच पाणी वर येईल एवढं घातलं आहे, म्हणजे साबुदाणे मोकळे होतात. आता साबुदाणा वड्यासाठी लागणारी चटणी आपण बनवून घेत आहोत. आता हे 1 वाटी मी दही घेतलं आहे. ते दही मी आपल्याला नेहमी सांगते त्याप्रमाणे मी गाळून घेतलेलं आहे गाळणीतून. आता त्याच्यात आपण 1 चमचा मिरची पूड घालून घेऊ. मीठ 1 चमचा, भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घेत आहोत. आणि 1 मोठा चमचा शेंगदाणे भाजलेले घेतले आहे, त्याची पावडर करून घेतली आहे, म्हणजे जाडसर आहे ती जरा. आणि ही सगळं एकत्र करायचं. ही चटणी वड्यांबरोबर खूप छान लागते. आता हे 1.5 कप भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत. ते किती मोकळे झालेत बघा. हे कमीत कमी 6 ते 8 तास, नाहीतर रात्री भिजवले ठेवले तरी चालतात, पण त्यातलं पाणी सुकलं पाहिजे. आता साबुदाणा वड्यासाठी लागणारा ठेचा मी बनवून घेत आहे. 6 मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरा आहे, 1 चमचा मीठ आहे आणि 2 इंच आल्याचे मी तुकडे करून घेत आहे. आता ते आपण मिक्सरमध्ये घालून घेऊ. आता या मिक्सर आपण उघड झाप असा करायचा. आता हा मी अर्धा वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे, तो आपण साबुदाण्यामध्ये घालू. नंतर हा जो मिरचीचा वाटलेला ठेचा आहे तो मी घालून घेते. जिरं, मीठ, मिरची आणि आलं. आता हे 1.5 कपाला मी 3 बटाटे मध्यम आकाराचे घेतलेले आहेत. हे बघा, 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत, कारण जर बटाटे किसून घेतले तर वडे अजिबात फुटत नाही आणि एक संघ बांधले जातात. असे आपण बटाटे किसून घेऊया. आता हा अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे, तो आपण घालून घेऊ साबुदाण्यामध्ये. आणि ही कोथिंबीर चांगली 1 मूठ घेतली आहे. मी हे वडे दाखवते म्हणून ही कोथिंबीर घेतली आहे. उपासाला काही लोकांना जर कोथिंबीर चालत नसेल तर त्यांनी नाही घातली तरी चालेल. आणि आपण हे सगळं आता मळून घेऊया. आता हे आपलं वड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता ह्याचे आपण वडे वळून घेऊया. मी हे साधारण एकसारखे आकाराचे होण्याकरता म्हणून हे मळून घेते. असे मी आणि साईडला हे असे दाबून घ्यायचे.
म्हणजे हे वडे एकसारखे होतात. आणि साईडला पण दाबा, नाहीतर वडे फुटण्याची भीती असते. आता हे आपले वडे वळून तयार झालेले आहेत. हे 18 वडे झालेले आहेत 1.5 कप साबुदाण्यामध्ये. पण ह्याचे 20 ते 22 पण होऊ शकतात जरा लहान आकार केला तर. आता आपण पॅन गरम करायला ठेवलाय, आपण वडे घालून घेऊया. प्रत्येक वडा थोडा दाबून मगच पॅन मध्ये सोडावं. असे बघा, हे वडे तयार झालेले आहेत. ते काही फुटत वगैरे नाही. चांगले थोडं मीडियम गॅसवर ठेवावे. एकदम गॅस बारीक करू नये, एकदम मोठा करू नये, कारण वडे खाली लागण्याची शक्यता असते. लगेच उलटायला पण जाऊ नका, जरा 1-2-3 मिनिटं द्या. आता हे वडे आपण शॅलो फ्रायवर तळत आहोत, त्यामुळे हे चांगले कुरकुरीत असे होतात. डीप फ्रायमध्ये मी तळत नाहीये. हे बघा किती सुंदर वडे झाले बघा. आता इथे आणखीन 2-3 मिनिटं तळायला वाढतो. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. आता हे आपले वडे गोल्डन रंगावर तयार झालेले आहे, ते आपण काढून घेऊया. आता बघा, यांनी तेल अजिबात उडलेलं नाहीये. आता आपण दुसरे वडे टाकूया. वडे टाकताना जरा दाबून टाका. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला जरूर कळवा. धन्यवाद.